रेश्मा क्रिएशन आणि ब्लॉगमध्ये सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात? शुभ सकाळ. आता 10 वाजलेले आहेत आणि माझी अजून म्हणजे रोजचंच रुटीन आहे. भांडे, पोळ्या, नाश्ता हे रोजचंच रुटीन चालू असतं. तर आज काय भाजी करावी? सगळ्यात शेवट आलाय बटाटा. तर सगळ्या भाज्या संपल्यात. आज भाज्या आणावं लागतील. आत्ता ऊन पडतं पण नंतर पाऊस येतो. हे पहा बसलेले आहेत आणि मुलगा स्वामींचं वाचत आहे. त्याला त्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तो स्वामींचं वाचतो. आणि हे आंघोळ करून आत्ताच आलेल्या बसलेले आहेत मिस्टर. अजून बरंच बाकी काम आहे. सकाळच्या वेळेस खूप गरम होतं, नको वाटतं काम. नंतर मी बाळाला आंघोळ बिंघोळ घालते, माझा नाश्ता करते आणि मग बाकीचा स्वयंपाक करते निवांत. आणि काल अशी मस्त भाजी केली ती, मिक्स भाजी केली मी. त्याच्यात सर्व घालून मिक्स भाजी केली, कारण थोड्याच भाज्या शिल्लक होत्या. आता फक्त बटाटा राहिलेला आहे. आमचं बाळ आता दूध पिऊन उभं धरलेले आहे. त्याची सकाळ रात्रभर जागतो वाटतं. काय रात्रीचा जागतो आणि सकाळचा दिवसभर झोपतो, असं काही चालू आहे. काल बऱ्यापैकी दळण आणून ठेवलेलं आहे मी. पावसा पाण्याचं जास्त दळण दिले. घरात पुष्कळ आवरायला काम आहे, पण गरमच होतं आणि मला काही जास्त काम होत नाही. 50च्या पुढं गेलं की हो. चहा एवढा मोठा नाही, त्यांना दे ना. चहा घ्या हो, चहा झालाय. अर्धा दे त्यांना चहा. तेव्हा तिथं कप आहे अडकवलेला. तर मुलगाचं काय आज चहा पोळीचाच नाश्ता केलेला आहे, जास्त काही नाही. आणि ते सकाळीच कार्यक्रम करून आलेले आहे. तिकडे पहा, तर थोडंसं ऊन पडलेलं आहे. तिकडे ऊन असं पडलेलं आहे जास्त. हां, काल दूधवाले आले आणि निघून गेले तरी आम्ही झोपलो. आणि आजही आम्ही झोपलो होतो. 8 वाजता दूध घेतले आणि परत झोपले. बहिणीचा फोन आला म्हणून मी उठले, नाहीतर मी 10 वाजेपर्यंतही झोपले असते. खूप दमल्यासारखं होतं मला. काही दिवसभर घरातलंच काम असतं, पण त्याने सुद्धा दमल्यासारखं होतं. सवय नाही राहिली ना कामाची, त्याच्यामुळे खूप त्रास होतो कामाचा. कारण काय नाही, फक्त 9 महिनेच बसले असेल मी. ती 9 महिने तिने केले. त्याच्या आधी तर मी करीतच होती, पण मध्ये थोडा गॅप पडला. आता हातपाय दुखायला लागले, त्याच्यामुळं आता काम काही जास्त होईना. तर चाललंय हळूहळू माझ्या ह्याच्यावर. तर काय भांडेवालीला विचारलंय, सांगते म्हणली. आली तर ठीक आहे, नाही तर आपलं रुटीन चालूच. कोणावर अवलंबून नाही आपण. शेवटी आपली जबाबदारी आहे आणि ते करणं आपल्याला भागाची. स्त्रीला स्त्रीची जबाबदारी करावीच लागते, बजावावीच लागते. कारण नवऱ्याला खायला, मुलाला खायला, त्या सुनेला खायला द्यावंच लागेल ना. त्याच्यामुळं काही बोलता येत नाही. आणि आता डिलिव्हरी झाली म्हटलं 2-3 महिने, तर काही बोलता येत नाही. त्याच्यामुळे करावं तर लागेलच मला सगळं. तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं? आता 6 महिना झाल्यानंतर देवाला घेऊन आणू, मग काय करते काही नाही. बाळ आहे आता लहान म्हटल्यावर काही काम करू शकत नाही. आमच्या झाडाला ब्रह्मकमळ आले, खूप मस्त फूल आले. तुम्हाला दाखवते मी. ते महादेवाला व्हायचंय. हे काय ब्रह्मकमळ आले आणि थोडंसं सुकलंय ते जरा. हे काय ब्रह्मकमळ आले, उमललं नाही अजून, कळीचे. छोटी झाडं लावले थोडी. बाय, भेटूया उद्या.